अशी आमची गल्ली आहे। ही विमल इस्टेटचा इकडून आमची इथे रूम आहे। ते चला बघू। ही इकडे आम्ही राहतो। ही बाजूवाले डबल आहे। ही इथे स्टुडिओ ते रूम आहे। वरचं घर आहे त्यामुळे इथे सतत गाड्या येतच असतात। त्यामुळे रोड काळजीपूर्वक क्रॉस करावा लागतो। छोटी मुलं आणि बघा शाळेतून येतात। इथून घर आहे, इकडे रोड आहे आणि हे आमचं घर। ओके, इथे आधी तुम्ही शटर बघत असाल। हे आधी इथे शटर आहे, इथे दुकान होतं खूप आधी। इथे आमचा फोटो स्टुडिओ होता। मग ते नंतर मग तिथे दिवाळ हे करून टाकले आणि मग आम्ही घर बनवलं। चला जाऊ। कोण आहे घरी? अरे हॅलो स्काय सर ना। हॅलो नमस्कार, या आमच्या घरी। सो आज आम्ही तुम्हाला आमचं घर दाखवणार आहे, होम टूर देणार आहे। तर आमचं चाळीतलं घर आम्ही कसं ठेवलं आणि आमचं घर कसं आहे तुम्हाला दाखवणार आहे। हा ठीक आहे। तर घरात आल्या इकडे सोफा आहे। इथे तुम्ही एंट्रन्स केलं तर तुम्हाला सगळ्यात प्रथम हा सोफा दिसेल। 2 सीटर सोफा आहे आमचा। मी कामाला सुद्धा इथेच बसतो बाहेर ऑफिस साठी। या ह्याच्यामध्ये चेअर आहे। जर पाहुणे आले तर मग चेअर इकडे आम्ही असं ठेवतो। आणि ते शूज साठी ठेवायला एक बॉक्स ठेवलाय। डेली शूज आम्ही ह्याच्यामध्ये ठेवतो। ह्याच्या खाली आहे स्टूल आणि शिडी आहे आम्हाला यूज होते, आम्हाला लागते। आतला पोटमाळा आहे ना त्याच्यासाठी लागते। सो त्यानंतर या आहे वॉर्डरोब, छोटंसं कबर्ड बोलू शकता तुम्ही। तर ह्याच्यामध्ये आम्हाला अनवॉन्टेड जी गोष्टी आहे ती आम्ही ठेवली आहे आणि आमचे बाहेर जायचे शूज पण आम्ही ह्याच्यामध्येच ठेवले। सो वरती तुम्ही बघू शकता स्कायचे लहानपणीचे खेळणे, बाथटब आणि ते आम्ही वरती ठेवले। ते आता यूज नाही, आम्ही कधी कधी काढतो। आणि ही तेव्हा स्कायूची ही सायकल आहे। ओके, आणि तिथे पुढे डंबेल्स हे सगळं माझ्या घरी। जर मी जिमला नाही गेलो तर घरीच डंबेल्स आणि हे करतो। इकडे आमचा आहे छोटासा हॉल। हा छोटासा हॉल आहे। लाईट आहे, ट्यूबलाईट पण, वायफाय आहे। आणि ही फ्रेम आहे जी आम्ही इथे लावली आहे आणि खूप छान असं वाटतं इथं फ्रेम आल्यावर। जसं एंटर करते ती फ्रेम दिसते तर खूप असं मस्त वातावरण वाटतं। तर हे असं आहे, हे असं आहे आमचं घर। ऍक्च्युली पहिला पूर्ण खाली होतं। स्काय झाल्यापासून आमच्यासाठी खूप सारे वस्तू खूप सारे आल्या, नाहीतर हे ते पूर्ण मोकळं असायचं हे आणि क्लीन एकदम असायचं। आणि या चेअरच्या खाली मी डस्टबिन ठेवते, तो कोणाला दिसावा नाही। चला आता आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये तुम्ही एंटर केल्या ही एक रूम आहे, तुम्ही त्याला बेडरूम बोलू शकता। लेफ्ट साइडलाच इथे विंडो आम्ही केली आहे व्हेंटिलेशन साठी। आणि हा बेड आहे, बेड आहे हा। इथे आम्ही तिघं झोपतो। हा मी दिवाळीला लाईट्स लावलेले आहे असं, म्हणजे स्टिकर्स स्कायूसाठी, कारण की स्कायूला भरपूर आवडतं आणि ते ह्या लाईट्स कडे बघून तो जेवायचा। आणि त्यानंतर राईट साइड, ते राईट साइडला आहे, इथे कपडे लावतो। आणि इथे कॅलेंडर, हे वॉर्डरोब वरच आहे कॅलेंडर। इथे आम्ही आमचा लॉक ठेवतो। आणि आहे आमची बाईकची चावी। हे आधी याचे शिंग होती चांगली आणि त्याच्या सगळ्या चावी राहायच्या, पण ते स्कायूने खेळून खेळून पूर्ण काढून टाकले। आणि इथे स्कायूची खेळणी आहेत, ह्या पूर्ण डब्यामध्ये खेळणी आहेत। हा माझा ऑफिसचा लॅपटॉप आणि ही ह्याची खेळणी। स्कायू तुझी खेळणी दाखव, टॉयज दाखव तुझे। हे बघा पूर्ण जेवढे टॉयज येतात ते ह्याच्यात भरलेले आहेत। हा हा हा, आणि झालं की ते परत तो मग भरून ठेवणार असं। हे बघा घेऊन आमचा वॉर्डरोब आहे, त्याच्यात राहतात। हा, खाली त्याच्यात ठेवू शकतो सामान। इथे वॉशिंग मशीन आहे। ऍक्च्युली आम्हाला काही जागा नाहीये, तर आम्हाला वॉशिंग मशीन इथेच ठेवायला लागते। कारण की इथं कलेक्शन, वॉटर कलेक्शन इथे, तर बाहेर पण नाही ठेवू शकत ना। किचन मध्ये तर जागाच नाही, किचन भरपूर छोटं आहे, तर आम्ही ही वॉशिंग मशीन इथे ठेवतो। आणि जेव्हा आम्हाला यूज करायचे असेल तर इथे आम्ही कनेक्शन लावून यूज करतो। आणि इथे आतमध्ये आहे वॉशरूम, इथे टॉयलेट पण आहे। टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही आहे। आणि हा वरती आहे तो माळा आहे,
तो पूर्ण असं ड्रॉवर खेचून आतमध्ये जाता येतं. त्याच्यामध्ये इवन इथून सुद्धा खेचू शकतो आणि इथून सुद्धा. आणि आतमध्ये ज्या अनवॉन्टेड ज्या जुन्या अशा झालेल्या म्हणजे आहेत ना, आमच्या लग्नामध्ये खूप सारे गिफ्ट मिळाले ते सगळे हंडा कळशी सगळे वरते. खूप मोठं मोठा आहे तो माळा, पण पूर्ण पॅक आहे. आणि आई पप्पांचं पण काही अनवॉन्टेड सामान आहे ते पण आम्ही वरती सगळ्या ठेवलेल्या आहे. आणि ह्या सेंटरमध्ये जो आहे तिथे आम्ही टीव्ही लावलाय. इथे आधी सेटअप बॉक्स होता केबलचा, पण तो काढला. आता आम्ही फक्त वायफाय वरतीच हे करतो. हे बघू शकता पहिला बारशाच आहे. ते बारशाच आहे. ते मी त्याला असंच ठेवलंय आठवण म्हणून. आणि वरती आहे घड्याळ. हा बघू शकता. आणि वॉर्डरोबवर पण स्काईचं सामान ठेवलंय पूर्ण. हो. आणि इथे पण बघा, इथे आमच्या ट्रॅव्हलिंग बॅग्स आहेत. जर समजा कुठे जायचं असेल फिरायला तर ते आहे. आणि त्याच्या कार्स, बर्थडेला जे गिफ्ट भेटले ते कार्स आणि असं आम्ही वरती लावून ठेवलेले आहे वरती असं. आणि इथे आतमध्ये आहे किचन. ही आहे गादी. जर झोपायला समजा एक्स्ट्रा कोण पर्सन आला, घरात पाहुणे आल्या तर तो इकडे असा अंतरून तिकडे अंतरून करून तो झोपू शकतो. हा. आणि फोल्डेबल आहे ती, इझिली पोर्टेबल. छोटा होता तेव्हा आम्ही त्याला इथे चटईमध्ये ही गादी टाकून त्याला खेळायचा. हा. तर असा हा आमचा हॉल, बेडरूम बोलू शकतो. हा हॉल बाहेर आहे, हा बेडरूम आहे, बेडरूम टाईप. इकडेच आम्ही हा एसी लावलाय कारण आतलं व्हेंटिलेशन जात नाही बाहेर, त्यामुळे हा एसी लावलाय. आणि हे सगळं वरती आम्ही केलं पीओपी केलेलं. हे खूप आधी केलेलं जेव्हा आम्ही रूम बनवला. हा, आता 7-8 वर्ष झाली ह्याला. ऍक्च्युली आता तुम्हाला आमचा कलर खूप बेटर वाटत असं, कारण की लास्ट इयर आम्ही कलर नाही केला कारण की आमची आजी जाऊन 1 वर्ष पण नव्हतं झालेलं. आम्ही एव्हरी दिवाळीमध्ये करतो. तर आम्ही नाही केला या दिवाळीमध्ये. लोक आम्ही आहे काय प्लॅनिंग करायची काही वाला. तर चला तुम्हाला आता दाखवतो किचन. सुवर्णा दाखवेल. तर इथे आहे किचन. हे आहे किचन. सो जसं तुम्ही एंटर करणार राईट साईडला म्हणजे तुमच्या लेफ्ट साईडला ही मांडणी आहे भांड्याची. त्याच्यामध्ये मी सगळे भांडी रचून ठेवले आहे. आणि त्याच्याच खाली टेबल आहे. त्या टेबलमध्ये मी मला स्कायचे खाऊचे डबे म्हणजे जे मी नाश्त्यासाठी रागी वगैरे ते सगळं ड्रायफ्रूट पावडर वगैरे बिस्किटचा डब्बा वगैरे ते ठेवले आहे. आणि त्याच बाजूला आहे पाणी पिण्याचा हंडा. ह्याच्यामध्ये आम्ही पाणी उकळून मी या हंड्यामध्ये टाकते आणि सो आम्ही हेच पाणी पितो. हा हंडा मी इथे ठेवलाय. खाली मिक्सर, खाली ठेवलाय मिक्सर. तर इथे मिक्सरची जागा केली आहे. अँड त्यानंतर हा आहे ओटा. त्या ओटावर लेफ्ट साईडला मी चाय पत्ती साखर वगैरे ते डबे ठेवले, कॉफी वगैरे. हे चम्मच स्टँड अँड मिक्सरची भांडी. हे ऑनियनचं चॉपर आणि इथे कपचा स्टँड ठेवलाय. आणि इथे आहे हा मस्त असा चाकूचा सेट. सो ही आहे शेगडी. ही शेगडी आम्ही लग्न झालं तेव्हापासून ही म्हणजे अभिच्या ताईंनी आम्हाला गिफ्ट केलेली. सो ही 8 वर्षापासून शेगडी आमच्याकडेच आहे. सो आमचं लग्न झालं तेव्हा ताईंनी आम्हाला गिफ्ट केलेली ही शेगडी, तेव्हा मी तशी. सो ह्याच्याच बाजूला आहे हा नळ, वॉश बेसन आणि हा नळ आहे. टाकी बघू शकता तुम्ही. टाकी आहे त्यामध्ये 650 आहे. ही आम्हाला दर दिवशी भरायला आहे. ही जर भरली नाही तर मग आम्हाला दिवस खराब. मग आम्हाला हंडे घेऊन फिरावं लागतं सगळीकडे पाण्यासाठी. सो आहे देवारा असा मस्त असा छान असा देवारा तुम्ही बघू शकता. आम्ही आताच रिसेंटली घेतला आहे. मस्त असं मला खूप आवडला. आणि हा आमचा फ्रीज. हा फ्रीज आहे. त्या फ्रीजला पण 10-12 वर्ष झाली ना? नाही 8 वर्ष आता आपल्या लग्नाला अभिच्या आत्यांनी आम्हाला गिफ्ट केलेला. हा आत्याने दिलेला. राईट केलेला. आणि वरती थोडंफार ते मेडिसिन्सचा डबा आहे तो थोडंफार ठेवले तिथे. तर हे इथे घर संपतं, हे लास्ट आहे. एवढासा छोटसच आमचं किचन आहे. याच्यामध्येच मी थोडी गॅस तिकडे कॉर्नरला थोडेफार वस्तू ठेवल्या, मीठ वगैरे डब्बे ठेवले, तेल वगैरे. आणि खाली अजून याच्या खाली पण भांडी ठेवले. आणि ह्याच्या इथे सगळं म्हणजे लॉन्ड्रीचं सामान म्हणजे बाथरूम, गार्बेज बॅग किंवा सगळं हँड वॉश
आणि इथे पण मी डब्बे ठेवले, पिठाचा डब्बा वगैरे, खाऊचा डब्बा, आणि याच्यामध्ये कडधान्य वगैरे. आणि हा आहे ब्ल्यू कलरचा जो डब्बा बघताय ना, ह्याच्यामध्ये मी स्टोरेज केले सगळे ग्रॉसरी. आणि जर बिकॉज आम्ही आहे ना फुल मंथचं ग्रॉसरी नाही भरत, 15 डेजच भरतो, कारण की आमच्याकडे 15 डेजला ग्रॉसरी आणतो आणि स्टोर करतो. सो असं आहे आमचं छोटंसं किचन. होपचं तुम्हाला आवडलं असेल, आणि तुम्हाला डिटेलिंग मध्ये किचनचं टूर पाहिजे असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला एकदम डिटेलिंग मध्ये मी माझं किचन दाखवेल. सो हे एवढं छोटंसं किचन आणि मी असं मॅनेज केलंय. आणि इथे एक आहे नॅपकिन साठी मी इथे लावून घेतले, म्हणजे हात वगैरे पुसण्यासाठी. नाईस नाईस. सो इथे आमचं किचन संपतंय, आणि हा स्लायडिंगचा डोर आहे जो आम्ही किचन साठी करून तो एसी आणि झालाय, बिकॉज कायम त्याला आपटून तिकडची बॉल बेरिंग्स निघाली. आम्हाला ते रिपेअर करायचं आता. हॅलो एव्हरीवन. तर हे असं आमचं छोटंसं घर होतं जे आम्ही दोघांनी सजवलंय खूप आवडीने आणि खूप मेहनतीने. ही आमच्या घराची छोटीशी टूर होती, बाहेरून आणि बाहेरचा हॉल, मधला बेडरूम आणि आतलं किचन. तर हे असं आम्ही डेली राहतो. म्हणजे पण आम्हाला ही खूप रूमशी खूप ह्या लगाव आहे, म्हणजे सवय झालंय, खूप अटॅचमेंट झालं. कारण सायू पण आधीपासून लहान आला, जेव्हा इकडे आलो राहायला सुवर्णाच्या घरी, त्याच्यानंतर आम्ही इथेच राहिलो, तर त्याचं बालपण इथेच गेलंय, ह्याच इथे सगळं एक खेळण्यामध्ये गेलंय. तर खूप इमोशनल अटॅचमेंट आहे या घराची. माझीच नाही, आमच्या घराचे सगळे जे येतात, ताई, सिद्धी, अभिची तर आहे, लोकांची आहे, पण माझी पण भरपूर झाली आहे या 8 वर्षामध्ये. कारण एवढ्या 1980s पासून इथे राहतो. इथे स्टुडिओ होता, त्याच्यानंतर आम्ही इथे राहायला आलो, सगळं डेव्हलप होत गेलं थोडंफार. तर अशी ही आमची छोटीशी चाळीतली रूम आहे. होप तुम्हाला आवडली असेल, आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचं घर कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला, तुमच्या फ्रेंडला पण पाठवा. होपचं तुम्हाला आमचं घर हे जोगेश्वरी मधलं चाळीतलं घर तुम्हाला खूप आवडलं असेल. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ बघावं असं वाटेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या आम्ही नक्कीच कमेंट्स वाचू. थँक्यू सो मच एवढं आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. बाय.